स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS लवर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आपण जातो आहे गलंगी. तर आपल्या दीपक बँडची गाडी तर त्या ठिकाणून निघालेली आहे. तर काही विषय नाही, पण आपला अंमळनेरचा कृष्णा बँड आहे त्या ठिकाणी. तर किती गाड्या आहेत जीवन भाऊकडे आणि आपल्या आकाश भाऊंकडे. तर आपण त्या ठिकाणी जाऊन कन्फर्मेशन करू, कारण की खूप दिवसापासून आपले ब्लॉग बंद होते. तर आमच्या भाऊचा ॲक्सिडेंट झाला होता मित्रांनो पुण्याला. त्या कारणामुळे आपण पुण्याला 2-1.5 महिनेपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबलेलो होतो. तर त्यामुळे आपले ब्लॉग थांबलेले होते. तर काही विषय नाही, आता आपल्या धुळ्याचा पण ब्लॉग आपण टाकलेला आहे. आज आपण गलंगीचं जाऊ त्या ठिकाणी आणि परत समगाव आपले अरविंद काकांच्या वेल्डिंग वर्कशॉपला पण जायचं आपल्याला. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण गलंगीचा करू. तर कंटिन्यू राहता, ब्लॉग येतील आपले कंटिन्यू, त्या विषयी नाही. तर मित्रांनो आपण आता आपल्या अंमळनेरच्या प्रताप कॉलेजच्या उड्डाण पूलवरती आहोत. तर आपल्यासोबत आहेत गणेश दादा, म्हणजेच समर्थ साऊंडचे ऑनर, जी आपण धुळ्याला गाडी पेंटसाठी टाकली होती ती गाडी. तर चला आता गणेश दादांना घेऊ. मित्रांनो ही जी गाडी आहे ती आपण धुळ्याला पेंट करण्यासाठी टाकलेली होती. तर एक नंबर पेंट वगैरे झालेला आहे गाडीचा. तर आता झाकून वगैरे ठेवलेलं आहे. आपले गणेश दादा या ठिकाणी घरात गेलेले. मित्रांनो आपण आंबळगावमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलेलं आहे. तर चला नाश्ता करू. तर मित्रांनो आपण आता गलंगीमध्ये पोहोचलेलो आहे. तर या ठिकाणी आपलं आता दीपक बँड गलंगी, म्हणजे आपले दीपक दादांचं समोरच घर दिसतं आहे. तर गाडी घरी आलेली का ते पण बघू आपण. तर झाकलेली आहे गाडी आणि बाजूला कंटेनर उभा आहे. आणि मित्रांनो आपण पोचलेलो आहे गलंगी. तर आपल्या आकाश दादांच्या वर्कशॉपला, म्हणजे श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप गलंगी. तर चला किती गाड्या लागलेल्या आहेत ते पण तुम्हाला दाखवतो आणि किती काम झालेलं आहे. आणि अगोदर खूप साऱ्या गाड्या चालण्या गेलेल्या आहेत असं आकाश दादांनी सांगितलं. त्या विषयाने जेवढ्या गाड्या जातात त्या दाखवतो. तर मित्रांनो समोर जाऊ शकतो तुम्ही भारत बेंच मर्सिडीजचा बिग लोगो. तर काम चालू आहे आता. या गाडीचं प्लॅटफॉर्मचं काम झालेलं आहे. आणि समोर जाऊ तुम्ही श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप गलंगी. तर काकांत ते काम करत आहे. तर आपल्या श्रीहरी बँडच्या गाडीचं पण या ठिकाणीच काम चालू आहे मित्रांनो. तर आपले गिट्टी किंग, तर मित्रांनो आकाश बोलते या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आहे. ज्यांना कोणाला बँडच्या गाडी आणि DJच्या गाडी नवीन बनवायचं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे आकाश दादांना. तर श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप गलंगी. तर मित्रांनो समोर जाऊ शकतो तुम्ही श्रीहरी बँड विरवाडी यांची न्यू गाडी मित्रांनो, आयसर गाडी. तर पावसाचं एकदम खतरनाक वातावरण झालं आहे, बघू शकतो तुम्ही समोरच. तर 165 kV जनरेटर दिसतं आहे की साईजवरनं समजून जातं मित्रांनो. तर बघू शकता 40 दिवस जाऊन का असेल यावेळेस तर श्रीहरी बँड. तर प्लॅटफॉर्म आणि हे दिसतं आहे थोडं वेगळंच काहीतरी अलग आहे. आणि ही एक परत गाडी आहे भारत बेंच, आणि ही एक आयसर गाडी आहे. तर ही बाहेरची गाडी असते, कारण की अशा गाड्या आपल्याकडे चालत नाही आता बँड लाईनमध्ये स्मॉलवाल्या. तर एक DJचा डब्बा आहे मित्रांनो, हा डब्बा टाईप बनवली जाते गाडी. तर असं काही टेक्स्चर आहे. DJच्या गाडी पण या ठिकाणी बनतात आपल्या आकाश दादांकडे. आणि एक अकोल्या साईडची गाडी असेल जवळपास. तर आपल्या आकाश दादा वेल्डिंगचं काम करतात आता. तर हा एक कंटेनर आहे विक्रीसाठी. तर आपल्या आकाश दादा त्यांच्याकडे असं स्मॉल स्टॉलच्या गाड्या पण बनवून जातात मित्रांनो, स्टीलमध्ये, जे काही पण पाणीपुरी चायनीज वगैरे. तर आता आकाश दादा त्यांच्याकडे
एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत. तर या गाड्या लागलेल्या आहेत की नाही लागल्या आहेत आपल्याला कन्फर्म नाही आयडिया, पण आहेत या ठिकाणी उभ्या. तर इकडे पण एक आयसर टाटा 1109 उभी आहे. आणि जी ही गाडी आहे आपली गाडी मित्रांनो, याच्यावरती आपल्याला बनवायचं आहे डीजे. तर इकडे पण एक गाडी उभी आहे, तरी पण 909 आहे. आणि आपले पण या ठिकाणी 909 गाडी आहे. तर याच्यावरती बँड बनणार आहे असं वाटतं. आणि आपली 909 मधून 9 गायब झालेला आहे. तर संगीतम पावसाळ्याचं जाम झालेलं आहे. मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे या ठिकाणी, कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला जर कोणाला कॉल करायचा असेल तर. खूप दिवसापासून गाडी या ठिकाणी उभी आहे आपली. तर आपला विषय होता बँड गाडी बनवण्याचा, पण आपण बँड गाडी बनवण्याचं कॅन्सल करून डीजेची गाडी बनवणार आहे याच्यावरती आता डब्बामध्ये. तर चला तर खूप दिवसापासून आपण गलंगीला आलेलो नव्हतो. गलंगीला तर तुम्हाला सांगितलं मी की आपल्या भाऊचा ॲक्सिडेंट झालेला होता पुण्याला. तर 1-1.5 महिना त्याच ठिकाणी आपण हॉस्पिटलला होतो. त्या कारणामुळे भरपूर वर्कशॉपमध्ये जाणं नाही झालं आपला. तर मी धुळ्याला पण गेलो होतो परवा दिवशी. तर त्या ठिकाणी पण बोलणं ते आपले श्री गणेश बँड कापडणे म्हणजेच कुशाल दादा आपण बोलले की दादा कुठे गायब झालं, ते एवढ्या दिवसापासून ब्लॉग वगैरे येत नाही. तर या कारणामुळे आपले ब्लॉग थांबलेले होते. पण ठीक आहे, आता कंटिन्यू आपण एक वर्कशॉपला व्हिजिट करू आणि आपले जे नवीन काही बँड त्या गाड्या बनत आहे, बँड बनत आहे, त्यांचं आपण तुम्हाला मी दाखवतो किती काम झालेलं आहे, काय कसं कुठल्या गाड्या लागलेल्या आहेत कामासाठी. तर नेहमी दरवर्षीप्रमाणे आपण नवीन गाड्यांचे ब्लॉग बनवतो, तर ते पण तुम्हाला तसं दाखवेल. तर फायनली मित्रांनो आपण आता विश्वकर्मा वेल्डिंग वर्कशॉप म्हणजेच जीवन भाऊंच्या वर्कशॉपला आलेलो आहे. गलंगीच्या जस्ट थोडंच पुढे म्हणजेच आपल्या दीपक बँडची गाडी ज्या ठिकाणी बनलेली होती त्या ठिकाणी. तर आता दीपक बँडची गाडीचं काम पूर्ण रेडी झालेलं आहे या ठिकाणून. तर आपला अंबानीचा कृष्णा बँड आणि स्वामी कृष्णा बँड आणि ही जी गाडी आहे ही एक बाहेरची गाडी आहे, बरंच अकोल्या साईडची का कुठल्या तरी बोलले. आणि परत समोर प्रथमेश बँडची गाडीचं अपडेटचं काम चालू आहे. तर चला स्वामी कृष्णा बँड आणि आपला अंबानीचा कृष्णा बँडचं किती काम झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर या ठिकाणी आता जीवन भाऊंकडे हल्लीला 4 गाड्या आहेत. चला मित्रांनो, तर एक आपली आयसर गाडी आहे 2021 आपला 2110. तर तिच्या जस्ट बाजूला आपल्या अंबानीचा कृष्णा बँड ह्या गाडीचं आता प्लॅटफॉर्मचं काम रेडी झालेलं आहे. आणि ही गाडी कोणत्या डिझाईनमध्ये येणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि बाजूला जस्ट आपले स्वामी कृष्णा बँडची गाडी आहे, तिचं काम झालेलं आहे मित्रांनो. जवळपास आता कॅबिनेट्स फिट होण्याचं काम बाकी आहे व ते ॲक्रेलिकमध्ये काम आहे. आणि काहीतरी युनिक डिझाईन आहे, म्हणजेच असं राऊंड यूमध्ये 3 टप्प्यात यू आहे. तर या गाडीमध्ये पण युनिक असं आहे. तर अशी डिझाईन आतापर्यंत एकाही बँडमध्ये बघितलेली नाही आपण ट्रिपल यूमध्ये. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्लॅटफॉर्ममध्ये वरती कप्पा सोडलेला आहे. तर हा विषय काय आहे आपण आप्पांना विचारू. तर चला, तर या ठिकाणी आपले आप्पान ते वाचलेले आहेत. तर जोरदार काम चालू आहे मित्रांनो फटाफट, कारण की गणपतीमध्ये जवळपास गणपती नाही तर का ऑर्डर असेल त्यामुळे फास्ट काम चालू आहे या गाडीचं. त्या गाडीचं काम पण लवकरच आता वरचं डिझाईन होईल. तर इच्छामध्ये मित्रांनो बघू शकतो तुम्ही या ठिकाणी या गाडीचं मटेरियल पडलेलं आहे.
आणि आपल्या प्रथमेश गाडीचं अपडेटसाठी काम चालू मित्रांनो. तर या गाडीमध्ये पण मित्रांनो स्वामी कृष्ण यांच्या गाडीमध्ये तुम्ही जे आतापर्यंत मी तुम्हाला बोललो की हे 6U डिझाईन आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही गाडीची लेंथ खतम होते, पण वरती बघू शकता तुम्ही, वरून बघा आणि इथं खाली बघू शकता. तर या गाडीमध्ये असं पुढे मागच्या साईडला जास्त काढलेलं आहे. तर मित्रांनो आपले जयेश भाऊ साऊंड इंजिनियर यांनी असं आप्पांना सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे हे मागचा साईड जो आहे हा काढण्यात आलेला आहे. तर जयेश भाऊंच्या डोक्यात काय नवीन आयडिया आहे तर ते आपण गाडी रेडी झाल्यावरतीच आपल्याला समजेल. तर बघू शकता तुम्ही अशी डिझाईन नवीन युनिक आहे गाडीमध्ये. तर ते पण तुम्हाला कसं दाखवेल आणि कमेंट करा नक्की. तर कोणत्या गाड्या कुठे बनताय आणि तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन दाखवेल गाडी. तर हा ब्लॉग आपण याच ठिकाणी थांबू. जय खानदेश.